हा समाजवाद म्हणजे नेमका काय? तो समाजवाद नावाचा शब्द सांगायला लागला आपल्याला की या देशामध्ये जेवढं काही आहे, जी संसाधनं आहेत ती लोकांच्या मालकीची आहेत आणि ही लोकांच्या मालकीची संसाधनं लोकांना मिळाली पाहिजे, त्याचा उपयोग करता आला पाहिजे। भारतीय संविधानातील समाजवाद असा शब्द एक आहे। संविधानाच्या प्रास्ताविकेत हा शब्द 1976च्या दरम्यान आला। संविधानामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यावेळेला समाजवाद नावाचा शब्द आला आणि पण हा शब्द जरी 1976ला 42व्या घटना दुरुस्तीनंतर आलेला असला प्रास्ताविकेमध्ये, तरी संविधानाच्या आतल्या कलमांच्या मध्ये तो आधीपासूनच आहे, त्या भूमिका आधीपासूनच आहेत। हा समाजवाद म्हणजे नेमका काय तर आपण सोप्या शब्दात समजून घेऊयात। मी एक छोटंसं उदाहरण देईन। मला सांगा, आपण प्रवासात पाण्याची बॉटल खरेदी करतो, बाटली खरेदी करतो आणि ती मिळते आपल्याला 20 रुपयाला। 20 रुपयाला 1 लिटर पाणी, आणि आम्ही रोज आपल्या घरामध्ये पाणी भरतो। वरती छतावर पाण्याची टाकी असते, कमीत कमी 1000 लिटरची असते। 20 रुपयाला 1 लिटर पाणी, तर त्या हिशोबानं दिवसाचे झाले, छतावरच्या टाकीचं मोजायला झालं तर 20,000 रुपये झाले। 365 दिवसांचं 365,000 लिटरचं मोजायला नकोच। मग एवढा पैसा आपण त्या टाकीवरच्या छतावरच्या पाण्यासाठी देतोय का? नाही। आपण 1 लिटर पाणी 20 रुपयाला घेतो आणि दुसऱ्या बाजूला 365,000 लिटर पाण्यासाठी पूर्ण वर्षभराचे जास्तीत जास्त 1000 किंवा 1200 रुपये देत असतो। मग हे कशामुळे घडून आलं? तर हे घडून आलं या संविधानातील प्रास्ताविकेत असणाऱ्या समाजवाद या शब्दामुळे। तो समाजवाद नावाचा शब्द सांगायला लागला आपल्याला की या देशामध्ये जेवढं काही आहे, जी संसाधनं आहेत ती लोकांच्या मालकीची आहेत आणि ही लोकांच्या मालकीची संसाधनं लोकांना मिळाली पाहिजे, त्याचा उपयोग करता आला पाहिजे। आणि म्हणून 1 लिटर पाण्याला 20 रुपये आणि 365,000 लिटर पाण्याचं फक्त 1000-1200 रुपये। म्हणजे आता आपल्याला संविधान कुठं शोधावं लागेल? जर आम्ही ज्यावेळेला पाण्याचा जवळ जातोय, नळ चालू करतोय आणि पाणी पडत असेल, तर तिथं आम्हाला लक्षात यायला पाहिजे की भारताच्या संविधानातील समाजवादामुळे हे पाणी माझ्या घरापर्यंत पोहोचलंय, हे संसाधन माझ्या घरापर्यंत पोहोचलंय। म्हणजे संविधान आमच्या जगण्याचा भाग कसा आहे तर आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी दिसतायत त्या संविधानाला जोडता आल्या पाहिजेत। हा समाजवाद म्हणतो की या देशामध्ये समता अधिष्ठित समाजाची रचना करण्यासाठी एक जो अर्थव्यवस्था असायला हवी ती समाजवादाच्या स्वरूपाची असायला हवी। पण या देशामध्ये जे जे काही आहे, सरकारी कार्यालय आहेत, सरकारी शाळा आहेत, सरकारी विमान आहेत, सरकारी रेल्वे आहेत, सरकारी बसेस आहेत, ही सगळी तुमच्या मालकीची आहेत असं सांगणारा हा समाजवाद आहे। पण आपण या काही वर्षांमध्ये या समाजवादापासून उलट्या प्रवासानं चालतोय की काय असं व्हायला लागलंय। महाराष्ट्रातील 20,000 शाळा बंद होत आहेत। या 20,000 शाळा आमच्या मालकीच्या आहेत। ह्याच्यावरची आमची मालकी घालवण्याचं काम सरकार करतंय, सरकारी यंत्रणा करतायत आणि समाजवादापासून कोसत दूर जात आहेत। गरीब आणि श्रीमंत यामधली दरी कमी करण्याचा महत्त्वाचा संदेश समाजवाद देत आहे। पण ही दरी दिवसेंदिवस अधिकच वाढत जात आहे। आपण लक्षात घेतलं तर या देशातील 90% जो या देशाचा हिस्सा आहे, 90% संपत्ती आहे ती या देशातील 10 लोकांच्याकडे फक्त आहे। आणि ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम समाजवाद म्हणतो की हे टप्प्याटप्प्याने बदलायला हवं आणि ते बदलून समाजवादी राष्ट्र बनवावं, समाजवादी व्यवस्था बनवावी, लोकांच्या मालकीची व्यवस्था बनावी असं भारतीय संविधानातील समाजवाद सांगतो। आर्टिकल 36 पासून आर्टिकल 51 पर्यंत जेवढं काही आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे ते समाजवादी दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे।